प्रार्थना करू. सर्वसमर्थत्व आणि पवित्र 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 स्नेहाधीश परमेश्वरा देव बाप्पा, मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, जपलंस, राखलंस, सुखी ठेवलंस, प्रवास सुखरूप केलास आणि पुन्हा एकदा देव बाप्पा तुझ्या या पवित्र दिनी तुझ्या पवित्र मंदिर तू आम्हाला घेऊन आलास. उपकार मानतो प्रभू तुझं आमंत्रण द्यावे. हे देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाला राहा, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकलं देव बाप्पा तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे वाचतो बाबा. आज आपण प्रथम शास्त्रपाठ जो वाचलेला आहे तो आहे यशाचा ग्रंथ आणि 53वा. त्यावर आज आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. तर आपल्या बायबलमध्ये 2 करार आहेत नाही का, एक जुना करार आणि एक नवीन करार. जुना करार म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीच्या गोष्टी आहे की नाही, आणि नवा करार म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून पुढच्या गोष्टी. नवा करार म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून पुढच्या गोष्टी. त्या नव्या कराराची सुरुवात शुभवर्तमानाने होते. ते शुभवर्तमान नव्या करारामध्ये किती आहे? 4 आहे. पहिलं मत्तई, दुसरं मार्क, तिसरं लूक आणि चौथं योहान. आता हे शुभवर्तमान हे त्याच्या शिष्यांनी लिहिलेलं आहे. मत्तई, मार्क, लूक, योहान हे काही 12 शिष्यांमधले, काही इतर शिष्यांमधले शिष्य त्यांनी लिहिलेलं आहे, बरोबर. आणि शुभवर्तमान म्हणजे येशू ख्रिस्ताची माहिती, त्याच्या जन्मापासून त्याने केलेले चमत्कार, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण, ही सगळी माहिती म्हणजे शुभवर्तमान. ही चांगली वार्ता, ही चांगली वार्ता म्हणजे शुभवर्तमान. हे आहेत 4 मत्तई, मार्क, लूक आणि योहान. पण या बायबलमध्ये आणखी एक 5वं शुभवर्तमान आहे, ते म्हणजे यशाचा ग्रंथ. कारण या यशाच्या ग्रंथामध्ये सुद्धा येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या कार्याविषयी सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूविषयी सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाविषयी सांगितलेलं आहे या यशामध्ये. आणि ते येशू ख्रिस्ताच्या आधी 750 वर्ष आधी, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 750 वर्ष आधी यशाला ह्या गोष्टी प्रगट झाल्या. येशू ख्रिस्ताबद्दलच्या यशा या संदेश त्याला प्रगट झाल्या. आणि म्हणून हे बायबलमधलं एक येशू ख्रिस्ताच्या जन्माआधीचं शुभवर्तमान आहे. ते 5वं शुभवर्तमान म्हणजे यशाचा ग्रंथ आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नासरेतात सभास्थानामध्ये, चर्चमध्ये येशू ख्रिस्ताने हा यशाचाच ग्रंथ वाचला नासरेतमध्ये. देवाची स्तुती असो. आणि त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याविषयी त्यांनी वाचलं होतं नाही का, देवाची स्तुती असो. तर आपण यशाचा ग्रंथ 53वा अध्याय याचा विचार करूया, याच्यावर थोडंसं चिंतन आणि मनन करूया. तर पहिलं वचन असं आहे की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे, परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे. यशा असा बसला असताना त्याला समोर काहीतरी दृश्य दिसायला, त्याला दृष्टांत म्हणायचे. दृष्टांत म्हणजे समोर काहीतरी घडतंय. परमेश्वर समोर काहीतरी घडताना या संदेश त्यांना दाखवतो. त्याच्या समोर असं दिसायला लागले की परमेश्वर घायाळ झालेला आहे, परमेश्वर व्याकुळ झालेला आहे, परमेश्वर रक्तबंबाळ झालेला आहे, परमेश्वर ओझं वधस्तंभाचं घेऊन चाललेलं आहे. आणि मग त्याला फार मोठं आश्चर्य वाटलं, मोठा आश्चर्याचा धक्का बसला त्याला. अरे, परमेश्वराचं प्रकटीकरण असं कसं? परमेश्वर तो सामर्थ्यवान परमेश्वर, त्याने नुसती फुंकर मारली आणि तांबडा समुद्र दुभागला. बरं, तांबडा समुद्र दुभागला, इस्रायलचे सगळे लोक तिकडे पलीकडे गेले, सुखरूप परमेश्वराने पोचवले. आणि मग फारोचं सैन्य त्या कोरड्या भूमीवरून समुद्रातून येत असताना परत पाणी एक झालं आणि ते फारोचं सैन्य घडत झालं. इतका महान सामर्थ्यवान परमेश्वर, जो तांबडा समुद्र दुभागतो, जो इतक्या लाखो लोकांची रानात काळजी घेतो, जो आपल्या मेघस्तंभाने आणि अग्निस्तंभाने त्याची उपस्थिती दर्शवतो. राहाब नावाची एक स्त्री येरिहोची, ती विधर्मी, तिने साक्ष दिली, अरे तुमचा परमेश्वर फार महान आहे आणि तुमचा परमेश्वर तुमच्या बाजूने लढतोय.
आणि तुम्ही हे युद्ध जिंकणारच मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला साथ देतो. असं एका राहाब या स्त्रीने काय केलं, लोकांना सांगितलं, त्या 2 वीरांना सांगितलं, आणि तिने त्यांना काय केलं, आसरा दिला, लपण्यासाठी जागा दिली. देवाची स्तुती असो, म्हणजे विदेशी लोक सुद्धा मानत होते, अरे परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे, तू फार सामर्थ्यवान आहे. यहोशुआ युद्ध जिंकण्यासाठी काय केलं, सूर्य परमेश्वराने आकाशात स्थिर केला. आता सूर्य मावळला की युद्ध संपायचं, व सूर्यच राहू द्या आकाशात अजून थोडा वेळ, जिंकूपर्यंत राहू द्या. परमेश्वराने आकाशात सूर्य स्थिर केला, त्याला मावळच दिलं नाही. एवढं सामर्थ्यवान परमेश्वर. आणि त्याचं प्रकटीकरण असं की तो रक्तबंबाळला नाही, ज्याला तुम्ही कधी पाहिलं नाही, जो अगम्य प्रकाशात राहतो, जो राजांचा राजा आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, जो महासामर्थ्यवान महाशक्तिशाली आहे, ज्याने केवळ शब्दाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलं, त्याचं प्रकटीकरण असं त्याला दिसायला लागला दुसरा की तो परमेश्वर घाया रक्तबंबाळ झालेला आहे, काहीतरी ओझं वधस्तंभासारखं घेऊन तो जात आहे. आणि म्हणून तो म्हणतो की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. प्रश्नाचे आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला, अरे कोण विश्वास ठेवेल याच्यावर की परमेश्वर तो महासामर्थ्यवान आहे, त्याचं हे असं प्रकटीकरण. कसं काय विश्वास ठेवणार. दुसरं वचन पाहूया, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. म्हणजे ही जन्माविषयी आहे. वृक्षभूमीतील अंकुर कसा असतो, वृक्ष म्हणजे ड्राय, वृक्ष म्हणजे वाळलेली जमीन, त्याच्यात अंकुर कसा येतो, त्याची अवस्था काय असते, हे जन्माविषय आहे की तो एका साध्या कुटुंबात जन्मेल आणि वाढेल. तो राजांचा राजा आहे. प्रकटीकरण 19:16 वाचा. प्रकटीकरण 19:16. हां हां, त्याच्या वस्त्रावर, त्याच्या मांडीवर, म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताच्या वस्त्रावर आणि त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असं लिहिलेलं आहे. तो परमेश्वर राजवाड्यात जन्मायला पाहिजे, हे यशाला प्रकट झालं. रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. राजवाड्यात जन्मायच्या ऐवजी हे काय चाललं, साध्या कुटुंबात जन्मला. आणि म्हणून तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू असताही साध्या कुटुंबात जन्मला. हे जन्माचं भविष्य आहे. याच्या आधी पण जन्माचं भविष्य यशाने केलेलं आहे ना. पहा, कुमारी गर्भवती होईल, ती पुत्र प्रसवेल, त्याला इम्मानुएल म्हणतील. इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर होते, हे यशाने केलेलं आहे. 7:14 भविष्य यशाने जन्माचं भविष्य आणखी एकदा केलेलं आहे. आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता नाही, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणते. यशा 9:6 मध्ये लिहिलेलं आहे. हे जन्माचं भविष्य. आणि तिसरं जन्माचं भविष्य, तो कुठल्या फॅमिलीमध्ये जन्मेल. तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, परंतु तो एका वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढणार. म्हणजे राजवाड्यात नाही, तर एका साध्या फॅमिलीमध्ये जन्मणार. आणि योसेफ हा सुतार होता, सुतार, कार्पेंटर. आणि कार्पेंटर्स फॅमिलीमध्ये, सुताराच्या फॅमिलीमध्ये त्याने जन्म घेतला. देवादिदेव, राजाधिराज, परमेश्वर, आकाश स्वर्ग हे ज्याचं सिंहासन आहे, पृथ्वी ज्याचं पदासन आहे, तो परमेश्वर एका सुताराच्या घरामध्ये जन्मला. म्हणून वृक्षभूमीतील अंकुरासारखा तो वाढला. आणखी एक वचन होते, 1 तिमोथी 6:15. 1 तिमोथी 6:15. जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहत नाही, असं वर्णन केलेलं आहे. अगम्य प्रकाशात राहतो, तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू.
आणि तो परमेश्वर जेव्हा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढताना ह्या यशाला दिसतो, क्लेशांनी व्यापलेला असा दिसतो, त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याचकडे पाहिले तर त्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लिहिले. पहा, क्लेशांनी व्यापलेला आहे, व्याधींशी परिचित असलेला आहे, मनुष्यांनी टाकलेला आहे, तुच्छ मानलेला आहे, असा तो परमेश्वर, तो अगम्य प्रकाश राहतो, ज्याला मनुष्याने कधी पाहिलं नाही, पाहू पण शकत नाही, एवढं तेजस्वी त्याचं स्वरूप आहे, भयंकर. आणि तो परमेश्वर अशा स्वरूपात क्लेशांनी व्यापलेला आहे, व्याधींची परिचित आहे, मनुष्यांनी टाकलेला आहे. त्याला आश्चर्य वाटलं, म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला त्या विषयाला, की एवढा सामर्थ्यवान परमेश्वर स्वरूप त्याला दृष्टांतात हे असं कसं काय दिसतंय. आणि म्हणून तो पहिलंच वाक्य बोलतो की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास करणार. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असता वृक्षभूमीतील अंकुरासारखा कसा काय वाढला. म्हणजे साध्या कुटुंबात तो जन्मणार हे यशाला प्रगट झालं. तो वधस्तंभ घेऊन जाणार, तो रक्तबंबा अवस्थेत जाणार हे यशाला प्रगट झालं. देवाची स्तुती असेल. चौथं वचन पाहूया. खरोखर आमची व्याधी त्याने आपल्यावर घेतली, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. यशाला हे पण प्रगट झालेलं आहे की आमची व्याधी त्याने त्याच्यावर घेतले, आमचे अपराध त्याने घेतलेत, आमचे दोष त्याने त्याच्यावर घेतलेत, म्हणून त्याची ही अवस्था झालेली आहे. कारण जो पाप करतो तो मरेल असं शास्त्र लेख, आणि पाप त्यांनी त्याच्यावर घेतले. आणि म्हणून जरी तो निर्दोष असला, जरी तो निष्पाप असला, जरी त्याने पाप केलं नाही, तरी आमचे दोष, आमची व्याधी त्यांनी त्याच्यावर घेतले. आणि म्हणून त्याची काय ही अवस्था झालेली आहे हे यशाला समजलं. खरी पाहिली असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. 5वं वचन. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. हे पण प्रगतीकडे यशाला झालं की त्याला फटके मारलेले आहेत, म्हणून त्याच्या पाठीच्या अशा चिंगड्या झालेल्या आहेत, रक्त बंबाळ झालेले आहे, त्याला फटके मारलेले. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. पण त्या फटक्यांमध्ये आरोग्य आहे असे यशाला प्रगट झालेलं आहे. यशाला परमेश्वराने दाखवून दिलेलं आहे. त्या फटक्यांमध्ये कसं काय आरोग्य आहे. त्याच्या चापकाचे फटके जे मारले येशू ख्रिस्ताला, त्या चापकाला काही काटे, काही तारा लावलेल्या होत्या. आणि अत्यंत क्रूरपणे जेव्हा शिक्षा द्यायची असते फटक्यांची, तेव्हा ही द्यायची. साधे चाबूक पण असायचे, पण क्रूरपणे जर फटके मारायचे तर त्या चाबकाला काय असायचे, काटे आणि खेळ तारा. आणि त्यामुळं काय व्हायचं, चामडीचं मांस, शरीराचं मांस असं त्या फटक्याबरोबर निघायचं. आणि त्यामुळं काय व्हायचं, रक्तबंबाळ अवस्था. तर हाडाला एक जीव जसं मांस असतो, हाडाला एक जीव मांस, तो मांसाचा तुकडा निघाला, तसा रोग जो आपल्या शरीराला एकजीव झालेला असतो तो येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यामुळे एका क्षणात निघून जातो प्रार्थनेमुळे. ते सामर्थ्य आहे. आणि आपण बघतो की पुष्कळ वेळेला देवाच्या सेवकांवर जेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक येतो तेव्हा ते प्रार्थना करतात, तेव्हा काही चमत्कार होतात, मोठे मोठे चमत्कार होतात, है ना. ते एकदा तर लाईव्ह व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे रेनार्ड बॉन्के यांच्या साऊथ आफ्रिकेमध्ये झालेलं आहे सभेचं, है ना. तर एक डॅनियल नावाचा पास्टर मेले होते आणि ते पिंडोरला जाताना त्यांनी त्या स्टेजवर आणायचा प्रयत्न केला. तर बाकीचे जे पास्टर असतात त्यांनी सांगितलं नाही नाही जाऊ तुम्ही पिंडोरला, पण काही लोकांनी सांगितलं ठीक आहे आणून तिकडे ठेवा. आणि मग ते कॉफिन उघडंच ठेवलं होतं. डॅनियल पास्टर नावाचे ते पास्टर एक्सपायर्ड होते आणि त्यांचं फिनरलला चालले. तर त्या सभेमध्ये रेनार्ड बॉन्के फार मोठे देवाचे सेवक आहेत, तुम्हाला माहिती असेल. बिली ग्रॅहम, रेनार्ड बॉन्के, बेनी हिन फार मोठे देवाचे सेवक आहेत.
पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्यावर फार मोठा आहे. तर त्या प्रार्थनेमध्ये देवाचा आत्मा उतरला की डॅनियल पासून जिवंत झाले. असे जिवंत झाले की ज्या ॲक्सिडेंटमध्ये ते गेले होते त्यांच्या त्या जखमा खुणा त्या पण बऱ्याच तेव्हा. तर हे जे फटके आहेत त्याला बसलेले, त्याच्यामध्ये जे आरोग्य आहे ते आपल्याला मिळतं. कधी कधी प्रार्थनेमध्ये तुम्हाला पण अनुभव आला असेल, मला पण आलेला आहे. प्रार्थना केली आणि ते रोग निघून गेला, प्रार्थना केली आणि तो आजार किंवा तो काही दुखणं किंवा तो त्रास निघून गेला. असं प्रार्थनेमध्ये तुम्हाला अनुभव आला असेल. कदाचित तुमच्या प्रार्थनेतून तुम्हाला मिळालं आरोग्य, असा पण तुम्हाला अनुभव आला असेल. किंवा कदाचित पालकांनी पास्टरांनी प्रार्थना केली आणि आरोग्य मिळालं, असा पण अनुभव आला असेल. देवाची स्तुती असेल. तर त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. तर त्या चापकाच्या फटक्यांनी जसा लचका निघतो, हाडाला एकजीव असलेलं मांस निघतं, तसा रोग निघतो जो आपल्या शरीराला जीवाला एकजीव झालेला आहे, तो निघतो. आणि म्हणून तो यशया म्हणतो की त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आता आरोग्याचा फटक्याचा काहीच संबंध नाही, पण ते यशयाला दाखवलं परमेश्वराने की जर तुमच्यावर देवाची कृपा झाली तर कुठलाही कसलाही आजार असला एका क्षणात परमेश्वर घालू शकतो. का? तर त्यांनी फटके खाल्ले, त्याचं मांस त्याच्या हाडापासून वेगळं करण्यात आलेलं आहे, त्याच्या पाठीच्या छिद्राच्या झालं. आणि त्यामुळे तुम्हाला त्या प्रार्थनेमध्ये देवाचा आत्मा उतरला तर आरोग्य मिळतं. 6वं वचन, आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहुकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्यावर लादले. आमचं पाप परमेश्वराने त्या प्रभू श्री ख्रिस्तावर लादलं आणि त्यामुळे त्याची ही अवस्था झालेली आहे. ॲक्च्युली त्याने पाप केलेलं नाही, आमचं पाप त्याच्यावर लादलेलं आहे. जे जुन्या करारातले विश्वासू लोक, अब्राहम, इसाक, याकूब, या सर्वांची पापं, येशू ख्रिस्ताच्या वेळेतल्या लोकांची पापं आणि येणाऱ्या पुढच्या समयातली म्हणजे आमच्यासारख्या लोकांची पापं, ती येशू ख्रिस्तावर विश्वासणारे जे आहेत त्यांची पापं येशू ख्रिस्तावर परमेश्वराने काय केली? लादली. त्यांनी पाप केलं नव्हतं. पाहूया आपण योहानाचं पहिलं पत्र, त्याच्यावर पाप का लादलं? योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 7वं वचन. योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 7वं वचन. आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतो. का त्याच्यावर पाप लादलं? कारण येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतो. आपली पापं निघून जातात, त्या पापांपासून आपल्याला शुद्धता मिळते, मोक्ष मिळतो, म्हणून तारण मिळतं, म्हणून ती पापं त्याच्यावर लादण्यात आली. 6वं वचन यशाला जे दिलं, आमचे सर्वांचे पाप परमेश्वराने त्यावर लागले. का? तर त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्तामध्ये ती पावर आहे की पापांचं शुद्धीकरण करण्याची, म्हणून त्याच्यावर पाप लादण्यात आलं. आणखी वचन वाचूया आपण, 2 कोरिन्थीकरास पत्र 5वा अध्याय 21वा वचन. 2 कोरिन्थी 5:21. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले. म्हणजे त्याला पाप ठाऊक नव्हतं येशू ख्रिस्ताला, आयुष्यात त्यांनी कधी कुठलेही पाप केलं नाही, परंतु त्याला परमेश्वराने तुमच्या आमच्यासाठी पाप असं केलं आणि पापाचं वेतन मरण, आमचं पाप त्याने त्याच्यावर घेतलं, म्हणून त्याचे हे हालहाल झाले आणि त्याला मरावं लागलं. 7वं वचन पाहूया, यशया 53वा अध्याय आपण पाहतो. त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावेस नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. हे पण यशाला प्रगटीकरण परमेश्वराने दिलं की येशू ख्रिस्ताला हे फटके मारतील, त्याचे हालहाल करतील, परंतु तो तोंड सुद्धा उघडणार नाही की तुम्ही मला का मारता किंवा काय दोष आहे माझा किंवा रक्तबंबाळ तुम्ही मला केलेला आहे, असं तो बोलणार नाही. तर वधावेस नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो जाईल
आणि हे सर्व प्रकटीकरण परमेश्वराने यशाला येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी 750 वर्षे केले. त्याचे हाल केले असं 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. ते यशाला दृष्टांतामध्ये दिसलं. 8वं वचन असं आहे, त्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले, जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले, असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? पहा, 8वं वचन आपल्याला कशाबद्दल सांगतं? येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल. त्याचे हाल करून त्याला ठार मारलं जाईल, जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकलं. म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचा मृत्यू पण या 53व्या अध्यायामध्ये दिलेला. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले म्हणजे वधस्तंभावर तो मेला, हे सुद्धा यशाला परमेश्वराने दाखवून दिलेलं आहे की तो मरण्यासाठी जन्मलेला देवाचा पुत्र, देवाचा कोकरा असा आहे. 9वं वचन, त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये निघली होती. पहा, याच्यामध्ये परमेश्वराने त्याला काय दाखवून दिलं? दुर्जनांबरोबर त्याची कबर नेमली होती. म्हणजे त्याच्याबरोबर कोण? दुर्जन आहेत, ज्यांना वधस्तंभावर खिळलं जाणार आहे. आणि खरोखर तसंच झालं की 2 अपराध्यांच्या मध्ये येशू ख्रिस्त खिळला गेला वधस्तंभावर. आणि त्या अपराध्यांना जशी दुर्जनांची कबर प्राप्त झाली तशी याला पण होणार होती, येशू ख्रिस्ताला पण. का तर अपराध्यांमध्ये तो गडला गेला होता, अपराध्यांबरोबर त्याला वधस्तंभावर खिळलं. पण झालं काय? यशाने आधीच सांगितलं होतं, तो मेल्यावर धनवंताची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हतं. आणि खरोखर तसंच झालेलं आहे. धनवंताची कबर म्हणजे अरिमथाईकर योसेफ हा अतिशय श्रीमंत मनुष्य होता आणि तो मान सन्मान पावलेला मनुष्य होता. सभास्थानामध्ये त्याला मान सन्मान होता आणि तो येशू ख्रिस्ताचा गुप्त शिष्य होता, अरिमथाईकर योसेफ. आणि त्याने काय केलं? त्याची स्वतःची जी कबर होती ती येशू ख्रिस्ताला दिली. म्हणजे धन्वंताची कबर येशू ख्रिस्ताला प्राप्त होईल हे यशाने आधीच सांगितलं होतं, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी 750 वर्ष. म्हणून बायबल हे अतिशय सत्य आहे. म्हणून बायबल रोज वाचा. बायबल रोज वाचून प्रार्थना केल्याशिवाय बाहेर जाऊ नका, घराच्या बाहेर पडू नका. म्हणजे परमेश्वर तुमचा सांभाळ करेल आणि संरक्षण करेल. फार सत्य आहे. तर धन्वंताची कबर म्हणजे श्रीमंत माणसाची कबर म्हणजे अशी कबर की जिचा दरवाजा यरुशलेमच्या मंदिराकडे आहे. जिचा दरवाजा कुठे आहे? यरुशलेमच्या मंदिराकडे आहे. ती श्रीमंताची कबर असं म्हणायचं. आणि साधी कबर म्हणजे तिचा दरवाजा कुठेही कुठल्याही दिशेला असायचा. आणि ज्या दिशेला म्हणजे कबरा बनवलेल्या असायच्या, ज्याची दरवाजा त्या गुहांमध्ये कबरा बनवलेल्या असायच्या. आता येशू ख्रिस्ताची ती कबर आजही यरुशलेममध्ये आहे, त्या गुलगुता टेकडीच्या बाजूलाच आहे. आणि ती मरियाला येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला दिसला तेव्हा ती माळी आहे असं समजून बोलली ना, माझ्या प्रभूला कुठे ठेवलं आहे सांग. तर ते माळी कुठं गार्डनमध्येच असतो ना, नाही का? गार्डनमध्ये असलेल्या माणसाला आपण, काम करणाऱ्या माणसाला आपण माळी म्हणतो. तर तिथे गार्डन पण आहे आणि त्या गार्डनमध्ये ती कबर आहे आणि म्हणून त्याला गार्डन टूम असं म्हणतात, गार्डनमधली कबर. तर ही धन्वंताची कबर का? तर तिचा दरवाजा यरुशलेमचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या दिशेने आहे. देवाची स्तुती असो. म्हणजे काय काय प्रगट झालेलं आहे बघा. 8व्या वचनामध्ये त्याचा मृत्यू होईल म्हणजे जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकतील. 9व्या वचनामध्ये त्याला कबरेमध्ये ठेवतील. ते पण कुठल्या कबरेमध्ये ठेवतील? धन्वंताच्या कबरेमध्ये ठेवतील. ठीक आहे. 10वं वचन आपण पाहूया. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. याचा अर्थ काय? आता मेला तो, त्याला कबरेमध्ये ठेवलं, हे 8वं 9वं वचन झालं. आता परत बंधत तो दीर्घायू होईल, तो संतती पाहिजे. संतती म्हणजे नवीन जन्मलेली लोक, म्हणजे त्याची मुलं. हा काय बोलला सिस्टर? पुनरुत्थान. प्रेज द लॉर्ड. मग तो मेलेल्यातून पुन्हा उठेल, तो संतती पाहिल, तो दीर्घायुष्य होईल म्हणजे तो पुन्हा उठेल. म्हणजे पुनरुत्थानाचं भविष्य आहे 10व्या वचनामध्ये. म्हणजे गॉस्पल आहे, शुभवर्तमानच आहे यशाचा ग्रंथ. याच्यामध्ये आपल्याला
त्याच्या मृत्यूबद्दल सांगितलेलं आहे 8व्या वचनात. 9व्या वचनात कबरेत धन्वंताच्या ठेवण्यात येईल हे सांगितलेलं आहे. 10व्या वचनात पुन्हा तो म्हणतो की तो संतती पाहिजे, तो दीर्घायुष्य. आता मेला, त्याला कबरेत ठेवला, आता पुन्हा तो दीर्घायू होईल. म्हणजे काय? पुन्हा तो संतती पाहिजे म्हणजे काय? तर तो पुनरुत्थित होईल. हे 10वं वचन आपल्याला काय सांगतं की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होणार आहे. देवाची स्तुती असो. 11वं वचन, त्याच्या जीवाचे वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. 11वं वचन आपल्याला काय सांगतं की जजमेंट जे आहे ते त्याच्याच हातात आहे. कुणाच्या? प्रभू येशू ख्रिस्ताच्या. जजमेंट म्हणजे न्यायनिवाडा. कुणाला स्वर्गात टाकायचं, कुणाला नरकात टाकायचं हे प्रभू येशू ख्रिस्त ठरवेल. आणि तो न्यायासनावर बसून ठरवेल. आणि तो बहुतांश निर्दोष ठरवेल. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याच्या वचनाप्रमाणे चालतात, त्यांना तो काय करील? निर्दोष ठरवेल. देवाची स्तुती असो. म्हणजे तो मृत्यूतून उठेल आणि न्याय करणं त्याच्याकडेच असेल हे आपल्याला 11व्या वचनामध्ये कळतं की तो न्यायाधीश आहे, तो न्याय करेल. एकदा मी सहज बकऱ्याचं मटण घ्यायला गेलो होतो, तेव्हा त्या खाटकाबरोबर माझी अशी चर्चा झाली. तो सहज बोलून गेला. ईसामसी म्हणतात ना ते, हिसाब किताब सब उनके हात में है. सहज बोलून गेलो. हिसाब किताब सब उनके हात में. म्हणजे कुराणमध्ये पण लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्तच न्याय करणार आहे. न्याय करायचं त्याच्या हातात सोपवून दिले. आणि म्हणून तो बोलतो मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आलं तू कोणी तिच्याकडे जात नाही. त्याच्याद्वारेच आपल्याला जायचं परमेश्वराकडे. मग न्याय तू करणार, न्यायाधीश तोच आहे. 12वं वचन आपल्याला काय शिकवतं बघा. तो मरेल, तो कबरेमध्ये धन्वंताच्या ठेवला जाईल, तो पुन्हा उठेल, पुनरुत्थित होईल, मग तो न्याय करेल हे पण लिहिलेलं आहे. 12वं वचन काय बोलतो आपल्याला बघूया. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईल, तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराधात गणू दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. तर ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईल. आता थोर म्हणजे कोण? येशू ख्रिस्तापेक्षा म्हणजे थोर म्हणजे कोण वाटला असेल यशाला? सांगा. परमेश्वर, पिता परमेश्वर. अगदी बरोबर उत्तर दिलं. गॉड ब्लेस. पिता परमेश्वर. त्या पिता परमेश्वर बरोबर तो त्याला विभाग देईल. परमेश्वर म्हणजे काय? पिता परमेश्वराबरोबर तो बसेल, म्हणजे त्याचं स्वर्गारोहण होईल. हे 12वं वचन आपल्याला सांगते. पिता परमेश्वराबरोबर थोराबरोबर तो बसेल. वाचूया आपण एक वचन, मार्क 16:19. मार्क 16:19. याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो वरती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त वरती स्वर्गात घेतला गेला. तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. म्हणजे थोराबरोबर विभाग देईल, म्हणजे परमेश्वराच्या उजवीकडे तो बसेल, म्हणजे त्याचं स्वर्गारोहण पण होईल आणि त्याला मान सन्मान पण इतका मिळेल की तो परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसेल. हे 12व्या वचनामध्ये आपल्याला दिलेलं आहे. स्वर्गारोहण आणि पित्याच्या उजवीकडे बसणं हे 12व्या वचनाचा अर्थ आहे. म्हणजे पहा, त्याचं भयंकर घायाळ स्वरूप यशाला दिसलं आणि किती सुंदर गोष्टी यशाला प्रगट झालेल्या आहेत येशू ख्रिस्ताबद्दलच्या. वधस्तंभ घेऊन चाललेला आहे, रक्तबंबाळ झालेला आहे, आमचं पाप परमेश्वर आहे त्याच्यावर लादलेलं आहे. आणि असं कसं झालं की परमेश्वर एवढा सामर्थ्यवान असून पण असं कसं दृश्य त्याला दिसतंय याचं त्याला आश्चर्य वाटलं. म्हणून पहिल्याच वचनामध्ये म्हणतो की आम्ही ऐकलेल्यावर कोणी विश्वास ठेवला आहे. नंतर त्याचं मरण, त्याला धन्वंताच्या कबरेमध्ये ठेवणं, नंतर त्याचं पुनरुत्थान, तो पुन्हा उठेल, नंतर तो न्याय करेल आणि त्याचं स्वर्गारोहण होईल, तो परमेश्वराच्या उजवीकडे बसेल. हे सगळ्या गोष्टी परमेश्वराने यशाला येशू ख्रिस्त जन्माच्या आधी 750 वर्ष या 53व्या अध्यायात प्रगट केला. देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना करू.
हे सर्वसमर्थ देवप्पा, तू महान सन्याधीश परमेश्वर आहे, तूच काय तो जीवन देव आहेस, तूच वाचून आणले कोणी देवच नाही. आम्हा सर्वांचं पाप देवप्पा तू आम्हाला तू देवप्पा तुझ्यावर घेतलं आणि आम्हाला देवप्पा या पापापासून मुक्तता दिली, तारण दिलं. कारण मानतो प्रभूजीच्या नावाचं तुझा आणि केवळ तुझा गौरव असतो. हे देवप्पा, आम्ही तुझ्या या वधस्तंभावरच्या मरणाची जाणीव शेवटपर्यंत ठेवावी आणि देवप्पा तुझ्या दयेत कृपेत राहावं असं तुझ्या आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो.